नमस्कार कला शिक्षक मित्रांनो, मी कला शिक्षक मनोहर बाविस्कर. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित कलाध्यापक सेवांतर्गत प्रशिक्षण निवड वेतन श्रेणी पाठ 6 आंतरविद्याशाखीय संबंध. अध्ययन निष्पत्ती 1. कलेद्वारे मुक्ताविष्काराची संधी मिळाल्यामुळे सर्जनात्मक अभिव्यक्तीकडून स्वनिर्मिती व्यक्त करतात. 2. कला शिक्षणाच्या आंतरविद्याशाखीय सहसंबंध स्पष्ट करतात. कलेद्वारे पर्यावरण विषयक जाणीव जागृत निर्माण करतात. कला शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक संधीची माहिती सांगतात. शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात योगदान सांगतात. विविध कला आणि शैक्षणिक शाखांमध्ये संबंध समजून सांगतात. कलेतून शिक्षण आणि कला शिक्षण यातील फरक सांगतात. या पाठातील प्रस्तावना थोडक्यात. कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कुठलीही कौशल्यपूर्ण क्रिया वा कृती म्हणजे कला. कला जीवनातील अर्थ देते आणि जग समजून सांगते. या समजून घेण्यास मदत करते. कला आपल्या संस्कृतीचा एक आवश्यक भाग आहे, कारण कला भावनांचे सखोल आकलन करण्याची अनुभूती देते. कला आत्मजागरूकता वाढवते आणि त्यामुळे नवनिर्मितीच्या कल्पना सुचतात. कला ही इतिहास, संस्कृती, जीवन आणि इतरांचे अनुभव समजून घेण्यास मदत करू शकते. कला आणि आंतरविद्याशाखीय संबंध. कला ही एक विस्तृत आणि बहुआयामी विषय आहे जो आणि शैक्षणिक व बौद्धिक शाखांची जोडलेला आहे. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणजे 2 किंवा अधिक शैक्षणिक शाखांचे एकत्रित संशोधन, विचार आणि उपाययोजन. कला ही एक सर्जनशील तर आहेच, पण तिचा विविध ज्ञान शाखांशी संबंध आहे. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून कलेचा अभ्यास केल्यास सामाजिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक आर्थिक संदर्भ समजून घेता येतो. कलेच्या माध्यमातून इतर विषय शिकवल्यास विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या रीतीने समजतो. त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते. शिकण्याची प्रक्रिया सुलभ व आनंददायक बनते. त्यामुळे शालेय शिक्षणात कला हा महत्त्वाचा घटक आहे. मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी एकात्मता. राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 नुसार कला शिक्षण मुख्य प्रवाहातील अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले असून तो माध्यमिक स्तरापर्यंत अनिवार्य विषय बनला आहे. कला शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, समीक्षणात्मक विचारसरणी आणि भावनिक जाणीव वाढविण्याची महत्त्वाची भूमिका बजावते. NEP 2020 मध्ये 5+3+3+4 असा शिक्षणाचा स्तरनिहाय आराखडा देण्यात आला आहे. प्रत्येक स्तरावर कला शिक्षणाला एक आवश्यक व महत्त्वाचा विषय म्हणून स्थान देण्यात आले आहे. कला एकात्मिक शिक्षण हा विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन आहे, ज्यात कलेचे शिक्षण व कलेतून शिक्षण, आर्ट थॉट एज्युकेशन अँड एज्युकेशन थॉट आर्ट या संकल्पनेनुसार अध्यापन केले जाते. हे शिक्षण विद्यार्थ्यांना वास्तव जगाशी जोडतं आणि शिकण्याची प्रक्रिया सुलभ, अनुभवनात्मक आणि आनंददायक बनवतं. कला आणि इतिहास. कला ही इतिहासाच्या अभ्यासाला दृष्टिकोन देते. कलेमुळे ऐतिहासिक घटनांचे चित्रण, शिल्पकला, वास्तुकला आणि साहित्य यांची ओळख होते. उदाहरणार्थ अजिंठा, एलोरा लेण्यांमधील चित्रकला तत्कालीन धार्मिक आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहे. कला आणि विज्ञान. स्थापत्यकला. अभियांत्रिकीमध्ये गणित आणि भौतिकशास्त्राचा वापर होतो. फोटोग्राफी, संगणकीय, ग्राफिक, डिजिटल आर्ट यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग आहे. रंगशास्त्र आणि प्रकाशशास्त्र यांचा अभ्यास कलेच्या क्षेत्रात महत्त्वाचा आहे. कला आणि समाजशास्त्र. समाजातील बदल, संस्कृती आणि परंपरा यांचा प्रभाव कलेवर दिसतो. लोककला, चित्रपट, नाट्यकला यांचा समाजावर मोठा प्रभाव पडतो. सामाजिक चळवळीमध्ये कलेचा उपयोग होतो. कला आणि अर्थशास्त्र. कला, बाजारपेठ, जाहिरात, उद्योग
हे आर्थिकदृष्ट्या उत्तम उदाहरण आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक वारसामध्ये कला महत्त्वाची भूमिका बजावते. कला आणि तत्त्वज्ञान. सौंदर्यशास्त्र कलेतील सौंदर्य, अर्थ आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम अभ्यासतात. कला आणि मानसशास्त्र. कला मानवी भावनांचे प्रतिबिंब असते. मानसशास्त्राचा अभ्यास कलेच्या प्रभावाने आकलन करण्यास मदत करतो. रंग, रचना व संगीताचा भावभावनावर होणारा परिणाम मानसशास्त्राच्या शाखेत महत्त्वाचा आहे. कलेद्वारे उपचार ही संकल्पना मानसोपचारात वापरली जाते. कला, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य इत्यादी इतर शालेय विषयांशी घट्ट सहसंबंधित आहेत. कला आणि भाषा. मराठी व इंग्रजी. नाट्य आणि भाषण कौशल्य वाढवते. कविता, कथा आणि गाण्यांमधून शब्दसंग्रह समृद्ध होतो. दृक्श्राव्य साधनामुळे भाषा शिकणे सोपे जाते. कला आणि गणित. सममिती, आकार, नमुन्यांची पॅटर्न समज वाढते. संख्यात्मक गणितामध्ये संगीताचा ताल आणि गणना मदत करू शकते. डिझाईन आणि आरेखन गणितीय संकल्पनाशी संबंध असतात. रंग आणि विज्ञान. रंग, प्रकाश, ध्वनी यासारख्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होतात. प्रयोगशीलता आणि निरीक्षण कौशल्य विकसित होतात. शरीरशास्त्र, ॲनाटॉमी आणि नृत्य यांचा संबंध आहे. कला आणि भूगोल. विविध प्रदेशातील कला आणि संस्कृती यांचा अभ्यास करता येतो. नैसर्गिक घटक कलेतून व्यक्त करता येतात. शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक सर्जनशील, आनंददायक आणि समजण्यास कला शिक्षणाची मदत होते. भाषा, नाटक आणि कथाकथन. विद्यार्थ्यांना गोष्टी नाट्यरूपात सादर करायला लावल्यास त्यांची भाषा आणि संवाद कौशल्ये सुधारतात. चित्रकला आणि लेखन. एखादी गोष्ट चित्रातून व्यक्त करणे आणि त्यावर निबंध लिहिणे ही प्रभावी पद्धत असू शकते. गाण्याद्वारे भाषा शिक्षण. गाण्यामधून व्याकरण आणि उच्चार शिकवता येतात. इतिहास आणि समाजशास्त्र. चित्रकला आणि शिल्पकला. भूतकाळातील संस्कृती, प्राचीन वास्तू विद्यार्थ्यांना स्वतः चित्रात किंवा शिल्प स्वरूपात साकारता येते. नृत्य, पारंपरिक संस्कृती आणि इतिहास शिकवता येतो. नाट्य, अभिनय, ऐतिहासिक प्रसंग, स्वातंत्र्य लढा विद्यार्थी नाट्य स्वरूपात सादर करू शकतात. भूगोल, नकाशे आणि रेखाटन. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रदेशाचे नकाशे रंगवता येतात. मॉडेल तयार करणे, जसे की पर्वत, नद्या, खंड यांची त्रिमितीय मॉडेल्स तयार करून शिकवता येतात. लोककला आणि वातावरणीय शिक्षण. आदिवासी संस्कृती आणि त्यांच्या कलेद्वारे पर्यावरण संवर्धन करता येते. सारांश. शिक्षणातील कला ही अभिव्यक्तीचा एक प्रकार आहे. कला सर्जनशीलतेपणे विचार करण्यास, समस्या सोडवण्यास आणि भावना योग्यरित्या व्यक्त करण्यास मदत करते. तसेच विद्यार्थ्यांना विविध संस्कृतीची ओळख करून प्रोत्साहित करणे. जेव्हा शिक्षक त्याच्या वर्गात कला शिक्षण कार्यक्रम आयोजित करतात तेव्हा ते विद्यार्थ्यांना आशादायक भविष्यासाठी तयार करण्याची संधी निर्माण करतात. कला शिक्षण भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचबरोबर नवोपक्रम आणि समकालीन पद्धतींना प्रोत्साहन देते. कला शिक्षण कार्यक्रमामुळे सामुदायिक सहभाग आणि सामाजिक एकता वाढते. सांस्कृतिक जागरूकता निर्माण करते. कलेच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होतात. कला शिक्षणाने मुलांची सर्जनशीलता वाढते. समस्या सोडवण्याची कल्पना कौशल्ये निर्माण होतात. भावनांचे व्यवस्थापन करता येते. विविध दृष्टिकोन समजून घेण्यास मदत होते. तर कला शिक्षक मित्रांनो,
कला हा एक विस्तृत आणि बहुआयामी विषय आहे जो अनेक शैक्षणिक व बौद्धिक शाखांशी जोडलेला आहे. आंतरशाखीय दृष्टिकोन म्हणजे 2 किंवा अधिक शैक्षणिक शाखांचे एकत्रित संशोधन, विचार आणि उपाययोजना होय. तर आज आपण कला आणि आंतरशाखीय संबंध विषयी बरीचशी माहिती आज आपण जाणून घेतलेली आहे. धन्यवाद.